नमस्कार विद्यार्थ्यांनो, यावर्षी 10वीच्या वर्गात सर्वांचे स्वागत. कोरोनामुळे जरा नवीनच पद्धतीने आपली शाळा सुरू झाली आहे, पण काही हरकत नाही. हम होंगे कामयाब, बरोबर आहे ना? या परिस्थितीवर पण मात करून आपण पुढे जाणार आहोत. चला तर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करूया. इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये क्षेत्रभेट हे प्रकरण आपण अभ्यासले आहे. इयत्ता 10वीतीलही पहिले प्रकरण आहे क्षेत्रभेट. आज आपण अभ्यासणार आहोत पहिले प्रकरण क्षेत्रभेट. हा पाठ तुमच्या पुस्तकात तुम्ही पाहिला तर हा क्षेत्रभेटीचा नमुना आहे. या नमुन्यावर संवाद दिलेला आहे, संभाषण दिलेलं आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील. हे संभाषण तुम्ही अभ्यासायचं आहे, वाचायचे आणि त्यावर आधारित काही मुद्दे आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत. आपण या प्रकरणामध्ये क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीचा उद्देश, क्षेत्रभेटीचे महत्त्व अभ्यासणार आहोत. क्षेत्रभेटीला जाताना कोणकोणती पूर्वतयारी करावी, कोणते साहित्य बरोबर न्यावे, त्याचबरोबर क्षेत्रभेटीला गेल्यावर कोणकोणती खबरदारी घ्यावी हेही अभ्यासणार आहोत. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करणे आवश्यक असते. अहवाल लेखन करताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे हेही आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आता अभ्यासूया क्षेत्रभेट म्हणजे काय. तर क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे. मग आता तुम्ही म्हणत असाल आपण सहलीला जातो, क्षेत्रभेट घेतच असतो, पण त्या ठिकाणी आपण माहिती मिळवतोच असं नाही. तर अभ्यासाच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणची भौगोलिकदृष्ट्या काय माहिती आहे, त्याचप्रमाणे तिथलं वैशिष्ट्य काय आहे, हे जर अभ्यासत असेल तर ती क्षेत्रभेट होईल. उदाहरणार्थ आपण एखाद्या नदीच्या किनारी नुसतंच जाऊन पाणी बघून आलो तर ती क्षेत्रभेट नाही आहे. तर त्या ठिकाणी नदीच्या किनारी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिसत आहेत की आपण पूरतट, पूर मैदाने अभ्यासलेले आहेत, रांजण खळगे अभ्यासलेले आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे, त्या सगळ्यांची माहिती घ्यायची आहे. किंवा धरण ही संकल्पना नुसती आपण शिकतो, पण प्रत्यक्ष जाऊन बघितल्यावर धरण म्हणजे काय हे लक्षात येतं. तर क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे. ही क्षेत्रभेट महत्त्वाची आहे. तर या क्षेत्रभेटीचं महत्त्व काय आहे? तर क्षेत्रभेट ही भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. आत्ताच मी सांगितलं की आपण नुसतं शिकलो रांजण खळगे तर आपल्याला नुसतं इथं वर्गात बसून ते कळत नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपण बघितलं की आपल्या ते लक्षात येतं. दुसरं महत्त्व आहे, क्षेत्रभेटीद्वारे मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेता येतो की माणूस आणि हा आपला आजूबाजूचा परिसर आहे त्याचा काय संबंध हा आपल्याला समजतो. त्याचप्रमाणे तिसऱ्या आवश्यकता आहे, क्षेत्रभेटीद्वारे त्या संबंधित क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो. तर अशा प्रकारे क्षेत्रभेटीचे महत्त्व किंवा आवश्यकता आपल्याला सांगता येईल. क्षेत्रभेटीला जाताना काही तयारी करणं आवश्यक आहे. तर ही पूर्वतयारी काय आहे? तर आपल्याला ज्या ठिकाणी क्षेत्रभेट घ्यायची आहे ते ठिकाण निश्चित करणं हे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची पूर्वतयारी आहे. ते ठिकाण निश्चित केल्यानंतर क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे. आपण कशासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत, आपल्याला तिथं कोणती माहिती मिळवायची, हा हेतू निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर क्षेत्रभेटीचे वेळापत्रक बनवणे की आपण कधी जाणार आहे, किती वेळ लागणार आहे, परत कधी येणार आहोत, हे वेळापत्रक तयार करणे महत्त्वाचे आहे. क्षेत्रभेटीसाठी आपल्याला अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे अशा बाबींचे संकलन करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी कसं जायचं याचा नकाशा, तिथं फिरणार असाल तर तिथल्या परिसराचा नकाशा, जर आपण एखाद्या ठिकाणी जाणं म्हणजे धरणावर जायचं आहे तर तिथली परवानगी अशी पत्र आपल्याला बरोबर ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार आणि निवडलेल्या ठिकाणानुसार आपल्याजवळ एक प्रश्नावली असली पाहिजे की आपल्याला तिथं कोणकोणती माहिती मिळवायची,
याची प्रश्नावली तयार असणे आवश्यक आहे. म्हणजे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना पहिलं आहे क्षेत्रभेटीचे ठिकाण निश्चित करणे, दुसरा आहे क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे, तिसरा आहे क्षेत्रभेटीचे वेळापत्रक बनवणे, चौथे आहे क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे या बाबींचे संकलन करणे आणि पाचवं आहे क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार आणि निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. क्षेत्रभेटीला जाताना आपल्याजवळ काही साहित्य असणं आवश्यक आहे की ज्या पद्धतीने आपण कुठं प्रवासाला जातो तर आपण सगळं सामान एकत्र करून ठेवतो, त्याप्रमाणे क्षेत्रभेटीला जाण्यासाठी आपल्याला उपयुक्त साहित्य आहे नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी कागदी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण, प्रथमोपचार पेटी, पाण्याची बाटली, त्यानंतर सॅक इत्यादी. क्षेत्रभेटीला गेल्यावर कोणकोणती खबरदारी आपण घेणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाची आहे की शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करणे, क्षेत्रभेटीदरम्यान पर्यावरणास हानी न पोचवणे, क्षेत्रभेटीचा हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने माहितीचे संकलन करणे. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. दुर्गम अनोळखी ठिकाणी एकटे जायचे नाही. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घ्यायचा की जेणेकरून तेथील पर्यावरणाचं नुकसान होणार नाही. आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी आपल्याबरोबर असली पाहिजे. ही सगळी खबरदारी आपण क्षेत्रभेटीला जाताना घेणार आहोत. क्षेत्रभेटीला जा असं सांगितल्यावर आपण एकटंच जाणार नाही, तर आपल्याबरोबर शिक्षक आणि त्याचबरोबर जर शिक्षक नसतील तर घरातील मोठी व्यक्ती असणं आवश्यक आहे. आता क्षेत्रभेट आपण घेतल्यानंतर जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यावर आधारित अहवाल लेखन करणे खूप महत्त्वाचे असते. हे अहवाल लेखन करताना काही मुद्दे आवश्यक आहेत. ते मुद्दे आहेत, पहिला आहे प्रस्तावना, त्यानंतर स्थान व मार्ग नकाशा, प्राकृतिक घटक, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या व उपाय, भूमी उपयोजन आणि निष्कर्ष की आपण यातून काय निष्कर्ष काढलेला आहे. आणि हा अहवाल लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक ती छायाचित्र. क्षेत्रभेटीचा अहवाल लिहिताना जे मुद्दे आपण आत्ता बघितले त्याची थोडक्यात माहिती अभ्यासूया. पहिला, प्रस्तावना. यामध्ये आपण क्षेत्रभेटीसाठी जे ठिकाण निवडले आहे त्याची थोडक्यात माहिती लिहिणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे स्थान व विस्तार. यामध्ये आपण निवडलेले ठिकाण भौगोलिकदृष्ट्या कोणत्या ठिकाणी येते यानुसार त्याची माहिती लिहिणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कसे जायचे आणि ते स्थान कुठे आहे या संबंधित नकाशे त्या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. तिसरा घटक आहे प्राकृतिक घटक. यामध्ये त्या ठिकाणी तो प्रदेश पर्वतीय प्रदेशामध्ये येतो, मैदानी प्रदेशामध्ये येतो या संबंधी माहिती लिहिणे आवश्यक आहे. चौथा घटक आहे हवामान. आपण जे क्षेत्रभेटीसाठी निवडलेले आहे त्या ठिकाणचे हवामान कशा पद्धतीचे आहे हे त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे की त्या ठिकाणचं हवामान उष्ण आहे, थंड आहे, दमट आहे, ही माहिती त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. चौथा घटक आहे हवामान. पाचवा घटक आहे लोकसंख्या आणि लोकजीवन. आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहोत त्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे लोक कोणत्या प्रकारची व्यवसाय करतात, त्यांचा आवड काय आहे ही माहिती लिहिणे. त्या ठिकाणचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण कोणतं आहे किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व काय आहे ही माहिती लिहिणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा आहे पर्यावरणीय समस्या व उपाय की आपण जे ठिकाण क्षेत्रभेटीसाठी निवडलेले आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, ही सर्व माहिती त्या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या समस्यांवर आपण काय उपाययोजना करू शकतो हेही लिहिणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ घारापुरी हे लेणे आहे. या ठिकाणी जर आपण क्षेत्रभेटीसाठी हे ठिकाण निवडलेलं असेल तर त्या ठिकाणी स्थानिकांना आणि पर्यटकांना काही प्रसंगी
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे या बेटावर पुरेशा शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही आहेत. या त्या ठिकाणच्या समस्या आहेत. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे या अहवालामध्ये लिहिणं आवश्यक आहे. आणि आपला पुढचा मुद्दा आहे भूमी उपयोजन, की आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीला जाणार आहोत तेथील जमीन कशासाठी वापरलेली आहे, की उदाहरणार्थ शेती, वन, उद्योग, व्यवसाय. पुढचा मुद्दा आहे निष्कर्ष, की आपण या ठिकाणी जी भेट दिली त्यातून काय निष्कर्ष काढला, काय आपल्याला अनुमान काढलेला आहे या संबंधी माहिती या निष्कर्षामध्ये येते. आणि त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी छायाचित्रे जोडणे आपल्याला आवश्यक आहे. अशा प्रकारे क्षेत्रभेटीचा अहवाल लिहून आपण पूर्ण करायचा आहे.